महत्वाची बातमी, मेल पाठवला असला तरी भरोसा नाही असं रवींद्र धंगेकरांचं म्हणणं आहे। व्यवहार रद्द होत नाही तो शांत बसणार नाही अशी आक्रमक भूमिका रवींद्र धंगेकरांनी घेतली आहे। व्यवहार करणारी ट्रस्टीज पळून गेले अशी टीका देखील धंगेकरांची आहे। मोहोळ स्थायी समितीमध्ये गेल्यावर विशाल गोखलेंची संपत्ती वाढली असा आरोप धंगेकरांनी केला आहे। धंगेकर आपल्या सोबत आहेत, काय सांगाल? एक पाऊल बिल्डरनी पुढे घेत मेल जो आहे तो ट्रस्टींना केलेला आहे की हा व्यवहार रद्द करण्यात यावा, आमची 230 कोटी जे आहेत ते आम्हाला परत द्यावेत। ह्यामध्ये ज्या पद्धतीने हा गतिमान बोगस व्यवहार झाला त्याची चर्चा ही सगळी महाराष्ट्रात नाही देशामध्ये घडलेली। जरी हा आज मेल पाठवला असेल तरी अजून मला भरोसा नाही। जोपर्यंत हा व्यवहार रद्द होत नाही तोपर्यंत मी गप बसणार नाही। मेलवर तुम्हाला संशय वाटतो का अजून पण? जोपर्यंत हा व्यवहार पूर्ण होत नाही, आता जर ट्रस्टीज पळून गेले तर कुठून आणायचे धरून? त्यांनी दिले पत्र ट्रस्टी, आता ट्रस्टीलाच मला माहित नाही, ट्रस्टीनेच हा व्यवहार केलाय। आणि खऱ्या अर्थानं तो विशाल गोखले ना हा लय पैशावाला नाहीये, हा तुरळक होता। पण 10-12 वर्षात ज्यावेळेला आमचे मुरली मोहोळ स्टँडिंग कमिटी चेअरमन झाले आणि लक्ष द्यायला लागले तेव्हापासून विशाल गोखलेंची संपत्ती अशी वाढत चालली। पण तो जाऊ दे, त्या विषय बोलायचा नाही, कारण मला शिंदे साहेबांनी सांगितलं की ह्याच्यावर बोलायचं नाही, तुम्ही ते नंतर बोलू आपण। पण ह्याच्यामध्ये विशाल गोखले दिलेल्या भाकरीचा आणि सांगितलेल्या कामाचा, विशाल गोखलेले मोठा माणूस नाही, विशाल गोखलेला कुणी सांगितलं आणि नंतर कुणी काढायला लावलं ह्याच्यावर आपल्याला बोलायचं नाही। पण उद्या 2 दिवसात हा व्यवहार कायदेशीर पूर्ण संपला पाहिजे आणि संपण्यासाठी त्यांनी कायदेशीर नोटीस, आज मेल पाठवलं, कायदेशीर नोटीस देऊन उद्या हा रजिस्टर व्यवहार उद्याच्या उद्या हा संपला पाहिजे। त्यांनी दोघं जर माझ्याकडे आले तर आताही मी रजिस्टरला उठू शकतो, कारण त्या ज्या रजिस्टरने खोटं काम केले त्याला घरातून उठून आणायचं काम माझं। आताही त्यांची रजिस्टर मी रद्द करून दाखवतो, कारण रजिस्टर कुठं राहतो ते बी माहिती आहे, त्याची बी मला सगळी माहिती आहे। त्याला आता रात्रीचा घेऊन येईन मी। फक्त 2 दिवस साहेबांनी मला दिलेला, मी दिलेला त्यांना शब्द, 2 दिवस मी गप्प बसणार आहे, कारण शेवटी माझे नेते त्यांचा मान सन्मान ठेवणं माझं काम आहे। पण पुण्यात ज्या ज्या वेळेला अशा घटना होईल त्यावेळेला मला त्यांच्याकडून मी शब्द घेतलाय की मी चुकीचं वागणार नाही, पण चुकीचं घडत असेल तर मी बोलणार। मोहळांना जिलेबी भरवणार होते तुम्ही सगळ्यांना, मोहळांसहित मी हजारो पुणेकरांना जिलेबी भरवणार, कारण शेवटी कुठंतरी एका धर्मियाला न्याय मिळतो। म्हातारी मेलेलं दुःख नाही, पण काळ सोकवला नाही पाहिजे, हा माझं मत आहे। आणि ही माझी लढाई, ही जनतेची लढाई होती। जैन समाज काय एकटा आहे का? जैन समाज मागे अख्खा देश आहे। रणजित जाधव, TV9 मराठी।